या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झालं आहे. तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघांसाठी 23 उमेदवार तर 10 पंचायत समिती मतदारसंघांसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेसाठी 49 आणि पंचायत समितीसाठी 99 असे एकूण 148 अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप ठरले आहे. जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये राशिवडे व राधानगरी येथे चौरंगी, कसबा वाळवे येथे पंचरंगी तर सरवडे मतदारसंघात तिरंगी लढत होत असल्याचं चित्र आहे. पंचायत समितीच्या 10 मतदारसंघांपैकी राशिवडे, तुरंबे, सोळांपूर व राधानगरी या 4 मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. तर धामोड, तारळे, कौलव, वाळवे, सरवडे आणि फेजेवडे या मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती रंगणार आहेत. दरम्यान कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या स्नेहल शेखर भैया पाटील यांना पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. टीव्ही नेक्स्ट साठी राशिवडेहून सागर धुंद्रे.